मित्रांनो नमस्कार. सूरज आणि निक्कीचं भाषण तुम्ही म्हणजे जे बोलत होते, सूरज बोलत होता ते खरं ठरलेलं आहे. कारण जे स्पर्धक बाहेर गेलेले ते भेटायला आलेले आहेत आतमध्ये, जे आता राहिलेले आहेत त्यांना, तर त्याच्यामध्ये जो अरबाज आहे सेम अरबाज सॉरी बोलला का निक्की पागळणार होती, तो सूरज बोलला होता निक्कीला, बाई अगं तुला तर सूरज अरबाज येऊन सॉरी बोलला तर तू लगेच त्याच्याकडं पागळणार, तू कितीही काय बोल तोंडावरनं दाखव पण मनात तुझ्या अरबाजच आहे, असं ही सूरज बोलला होता. आणि ही नक्की खरं झालं. जसा अरबाज पळत पळत आला जाऊन तिला भेटला, वा आयला करत लागा. सूरजला एवढा सपोर्ट आहे, त्याला पण माहीत आहे अरबाजला. अरबाज जेव्हा बाहेर आला तेव्हा तो अरबाज बोलला होता सूरजबद्दल की सूरजच जिंकू शकतो, कारण त्याला एवढा सपोर्ट भेटतोय. तर पण काय ना, खरंच यार, सूरज जो बोलतो तो मनातून बोलतो, म्हणजे जे त्याच्या मनात वेगळं बाहेर एकदा असं नाही आहे. जे आहे ते चटनपट बोलून टाकून जातो, परत त्याला माहिती पडत नाही की आपण काय बोलतो काय नाही, पण बोलतो तो भारी बोलतो. त्याच्यामुळे आपला तो सपोर्ट भाई सूरजला आहे. ट्रॉफी तर आपल्या इकडे म्हणजे सूरज भाऊच घेऊन जाणार आहे, काही हो, पैसे कमी भेटो काही भेटो, पण सूरज भाऊच ट्रॉफी घेऊन जाणार आहे. सगळे आले त्याला भेटले, सगळे पुरुषोत्तम दादा एक नंबर. हा, तुम्ही तर खूप भारी सपोर्ट करत आहे, कारण जिकडे जाल तिकडे सूरज भाऊचंच वोटिंग करा म्हणून सांगताय. सूरज भाऊबद्दल कीर्तन वगैरे चाललंय, खूप भारी सपोर्ट भेटत आहे. त्यांना माहीत झालेलं आहे सूरज काय चीज आहे, कोण कसा आहे काय ते. भेटू.